खरं तर माझ्या राज्याचा शेतकरी सुजलाम सुफलतेकडे समृद्धीकडे जावा ही भूमिका या अर्थसंकल्पाची आणि म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफीची योजना घोषित केली। 2 लाख रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी करून जे शेतकरी कर्जाचा परतावा नियमितपणे करतील त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचं ही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली। खरं तर माझ्या शेतकऱ्याला रात्रंदिवस त्याच्या शेतीला पाणी जावं, विजेचा त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या शेतीपर्यंत सौर पंप अनुदान तत्वावर त्याला देण्यात यावे या भूमिकेतून तरतूद केली। एवढंच नाही, जी 20,000 कोटीची वीज सवलतीची तरतूद होती ती 32 ते 33,000 कोटीची सवलतीची तरतूद निर्माण केली। शेतकरी खऱ्या अर्थाने प्रबळ झाला पाहिजे। शेतकऱ्यांनी या राज्याला तारणारा कोण आहे तर शेतकरी आहे ही भूमिका घेऊन या अर्थसंकल्प घोषित झालेला आहे। दुसरं, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण या लाडकी बहिणीची ताकद आणखीन वाढवता यावी म्हणून तरतूद केली। लखोपती दीदी ची योजना आज जितक्या लखोपती दीदी झाल्या त्याच्या दुपटीनं होण्यासाठी तरतूद केली आणि महिलेच्या सक्षमीकरणाचा विचार पूर्णपणे या अर्थसंकल्पनात मांडलेला आहे। एवढंच करून नव्हे, बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या माध्यमानं अनेक तरतुदी या अर्थसंकल्पनात करण्यात आल्या आहेत। राज्याच्या सोयीसुविधा ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत नेण्याच्या भूमिकेतून पायाभूत सोयीसुविधेला धरून अनुसरून मग ते वाड्या तांड्यावरचे पांदान रस्ते असो, वाड्या तांड्यांना भिडणारे रस्ते असो, ते सिमेंटच्या माध्यमातून असो, शेतकरी नवीन मुख्यमंत्री योजना सडक मार्ग असो, या सर्व दळणवळणाचे साधने वाढण्याच्या संदर्भात दळणवळणाला गतिमान करण्याकरता लोकांच्या शेतीपर्यंत शेतकरी व्यापाऱ्यांनी माल घेण्यासाठी जाण्याकरता या सर्व गोष्टींची पायाभूत सुविधा शेतकऱ्यांपासून तर शहरापर्यंत, मग ती मेट्रो ट्रेन असो, शिरूर ते पुणे एक्सप्रेस हायवे असो, संभाजीनगर मुंबई संभाजीनगर विमानतळ ते MIDC वाळूजपर्यंतचा रस्ता असो, खऱ्या अर्थानं ही या याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या घटकाला धरून, आदिवासी घटकाला धरून वेगवेगळ्या बार्टी या सगळ्या महाज्योती, सारथी या सगळ्या ज्या प्रबळ करणाऱ्या छोट्या समाजाला प्रबळ करणाऱ्या, समाजाच्या व्यक्तीला स्वावलंबनासाठी उभं करणाऱ्या या ज्या तरतुदी आहे या तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहे। निश्चितपणे या अर्थसंकल्पाचा एकच मोठा विषय आहे, तो म्हणजे जे स्वप्न मुख्यमंत्र्याचं होतं की माझ्या राज्यातला सर्वसाधारण माणूस संतुष्ट झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन हा अर्थसंकल्प आपण बोलताना म्हणाला होता की हिंगोली जिल्ह्याला मोठी तरतूद असणार आहे अर्थसंकल्पामध्ये, नेमकी अशी कोणती असणार आहे ते तुम्ही आता बोलून गेला होता। नेमकी अशी कोणती तरतूद असणार, कारण हिंगोली जिल्ह्यात वाटोळ झालेलंच आहे, कारण वाळवंट झालेला आहे, तर अशी कोणती तरतूद आहे की तुम्ही बोलून गेला? खरं ही भावना राज्याच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून आकांक्षित जिल्हे सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून त्यातल्या माणसाच्या जीवनमानामध्ये सामाजिक परिवर्तन आणण्याच्या दृष्टिकोनातून एक विशेष तरतूद
जी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना केली, त्याच्यात हिंगोली जिल्हा आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून आता सांगितलं, इथल्या नळांना पाणी येत नाही. इथल्या बऱ्याचशा अशा सोयीसुविधा आहेत की ज्या छोट्या आहेत पण त्या घडत नाही, आणि त्यामुळे आकांक्षित तरतूद जी असते की नाही, ही आमदारांनी पाठपुरावा केला, तो प्रस्ताव पाठवला की त्याला तरतूद निर्माण करून देणं. आणि त्यामुळे निश्चितपणे मागास जिल्हे म्हणून त्याच्यामध्ये हिंगोलीला घेतलं आणि आकांक्षित निधीची तरतूद केली. निश्चितपणे सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचं जनजीवन सर्वसामान्य माणसाचं उंचवण्याकरता, सामाजिक परिवर्तन घडवण्याकरता ही तरतूद. सर, हिंगोलीमध्ये एमआयडीसी निर्मितीची फार मोठ्या प्रमाणात मागणी गेल्या काही वर्षापासून होत आहे, परंतु अद्याप आता हिंगोलीत आपण म्हणता हिंगोलीचा विकासासाठी या अर्थसंकल्पात नाव घेतलेलं आहे. मात्र काय एमआयडीसी नेमका बेरोजगार हे बघा, आकांक्षित जिल्हा म्हणून याच्यात एमआयडीसीची तरतूद जर इथल्या संबंधित जिल्ह्याच्या आमदारांनी केली तर निश्चितपणे आकांक्षित जिल्हा म्हणून ती तरतूद एमआयडीसीसाठी मिळू शकते. ती फक्त आमदारांनी तो प्रस्ताव सादर करावा. निश्चितपणे त्या आकांक्षित तरतुदीमध्ये त्याला तरतूद निश्चितपणे मिळेल. नाशिक प्रकरणामध्ये अशोक खरातमध्ये सागरकरचं पद दिलेलं आहे. भाजपामध्ये कोण मिळालं? पद कुणाला मिळेल? पुन्हा पद मिळालं? महिला आयोगाचं पद. महिला आयोगाचं पद कुणाला मिळेल? ही फार छोटा व्यक्ती आहे, ही फार मोठी गोष्ट आहे, आणि त्यामुळं त्यांना ते पद देणं ते सृष्टीचं काम आहे. त्यामुळं मी काही नाही, मी कोणत्या पदावर नाही त्या सृष्टीच्या कोर टीममध्ये, तर त्या कोर टीममध्ये मी नसल्यामुळे तिथलं मला काही बोलता येणार नाही. मला जे पक्षाने आदेश दिला अर्थसंकल्प मांडायचा, खरातून काय करायला पाहिजे? खरातून मोठी कारवाई काय करावं? शासन सक्षम आहे.